सार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिसी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोने पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. श्री संत माधवबुवा शेंबाळे संस्थान हर्सद सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला हा श्रावण मासाच्या निमित्ताने हरिपाठ चिंतनाचा भव्य दिव्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये तिसरा अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. यावरचे 2 प्रवचन आपण पूर्ण केलेली आहेत आणि 2 प्रवचनामध्ये 2 चरण आपले पूर्ण झालेले आहेत असं आपण समजूया. खरं तर हरिपाठ हा असा आहे, एका चरणावर कितीकही दिवस जरी बोलत राहिलो तरी ते न संपणारा अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आपल्या अल्पबुद्धीनुसार आपल्या अल्पवेळेप्रमाणे आपण 2 चरण पाहिले किंवा 2 चरणांना आपण नमस्कार केला असं आपण म्हणू. त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. त्रिगुणात्मक असलेले हे संपूर्ण जगत आसार आहे. निर्गुण असलेला परमात्मा हा सार आहे. साराचा आणि आसाराचा विचार हरिपाठ या प्रकरणामध्ये केला जातो, कारण साराचा आणि आसाराचा विचार करणे म्हणजेच हरिपाठ करणे. सारासार विचार हरिपाठ. कारण साराचाच विचार करायला पाहिजे, हरीचाच विचार करायला पाहिजे, तर मग आसाराचा तुम्ही त्रिगुणाचा विचार का करता? तर त्याचं कारण असं आहे की त्रिगुण बाजूला झाल्याबरोबर, आसार बाजूला झाल्याबरोबर सार आपल्या समोर प्रगट व्हायला लागतं. जसं सूर्याच्या आड आलेलं आभाळ बाजूला सरकलं की पलीकडचा सूर्य आपल्याला स्पष्ट दिसायला लागतो. सूर्य आपल्याला निर्माण करायची गरज नाही, सूर्य आयताच आहे. आड आलेलं आभाळ तेवढं बाजूला झालं की सूर्य आपल्याला स्पष्ट दिसतो. त्याप्रमाणे येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो. ज्ञानेश्वर महाराज 15व्या अध्यायामध्ये सांगतात, परमात्मा स्वरूपाच्या घरला जाण्याकरता प्रतिबंध निर्माण करणारा हा जो विश्वाचा पसारा आहे, हे विश्वाचा पसारा आडसर जो आहे तो बाजूला झाला की परमात्मा आपल्या समोर प्रगट होत असतो. पाण्यावरची काजळी बाजूला झाली की पाणी तवासे आईते, काजळीची सारावी हाते, बाबुळीची सारावी हाते आणि पाणी तवासे आईते. पाण्यावरची ती बाबुळी हाताने बाजूला काढल्याबरोबर खाली पाणी तयारच असतं. त्याप्रमाणे परमात्मा सिद्धच आहे, त्याला सिद्ध करण्याची काही गरज नाही. फक्त आड आलेला जो पडदा आहे तो पडदा तेवढा बाजूला करायचा. मायेचा पडदा आहे, अज्ञानाचा पडदा आहे, त्रिगुणाचा पडदा आहे, आसार असलेल्या या जगाचा पडदा आहे. आणि हा पडदा बाजूला झाल्याच्या नंतर सारभूत असलेला परमात्मा आपल्या समोर प्रगट होतो. आणि त्या साराचा, त्या परमात्म्याचा विचार करणे म्हणजेच हरिपाठ करणे. मग त्या परमात्म्याचा विचार म्हणजे काय आहे, तर ते महाराज पुढे सांगतात की सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. याचाही आपण कालच्या प्रवचनामध्ये विचार केला. सगुण काय आहे, निर्गुण काय आहे, अगुण काय आहे, हे आपण काल विस्ताराने पाहिलं. कालचा थोडासा तो अवघड विषय
अजून थोडासा सोपा करून जर सांगायचं ठरलं तर आपण आपल्या डोळ्यासमोर असे हे 2 अक्षर वरच्या लाईनमध्ये असे लिहायचे आहेत. सगुण आणि निर्गुण असे 2 अक्षर लिहायचे आहेत. त्या सगुणाच्या खाली गुणाचे असं लिहायचंय आणि निर्गुणाच्या खाली अगुण लिहायचंय. म्हणजे सगुण गुणाचे आणि निर्गुण आहे ते अगुण आहे असं आपल्या समोर स्पष्ट होत असतं. जसं हे जोड्या लावल्यासारखं. सगुण परमात्मा जो आहे तो गुणाचा आहे आणि निर्गुण परमात्मा जो आहे तो गुणरहित आहे, अगुण आहे. पण सगुण असला तरीही तो परमात्माचा आहे आणि निर्गुण असला तरीही तो परमात्माचा आहे. सगुण परमात्मा कोणाला म्हणावं की जो गुण आपल्या अंगावर धारण करतो, त्या गुणाप्रमाणे कार्य करतो. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे गुण अंगावर धारण करून त्या त्या गुणाप्रमाणे तो कार्य करतो. रजोगुण धारण करतो आणि जगाची उत्पत्ती करतो. सत्वगुण धारण करतो आणि जगाचं पालन करतो. तमोगुण आपल्या अंगावर धारण करतो आणि जगाचा संहार करतो. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा प्रकारचे वरून रूप तो धारण करतो, सोंग धारण करतो. धरी येली सोंगे अवघीने पांडुरंगी. आणि त्या त्या प्रसंगी त्या त्या गुणाचा आश्रय करून तशा काळी ते करायला जे योग्य कार्य आहे ते कार्य तो परमात्मा करत असतो. सोंग संपादनी जैसा तैसा. सोंग संपादनी जैसा जैसा तैसा. सोंग तर करतो पण त्या सोंगामध्ये तो अडकून पडत नाही. त्या सोंगापेक्षा तो अलिप्त राहतो. जसं नाटकामध्ये, सिनेमामध्ये काही लोक सोंग करतात. कोणी एखादा राजा होतो, कोणी एखादा राम होतो, कोणी एखादा रावण होतो, कोणी एखादी बाई सीता होते, कोणी एखादी बाई शूर्पणखा होते. असे हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पात्र करतात. आपल्याला त्या चित्रावर दिसत असताना असं दिसतं की रावण हा दुष्ट आहे, राम हा सज्जन आहे, अवतारी आहे, देव आहे. त्या रावणाने सीतेला पळवून नेलं वगैरे हे अशा प्रकारची चित्र आपल्याला त्या पडद्यावर दिसतात किंवा त्या नाटकामध्ये दिसतात. पण ज्यावेळेस ते नाटक संपतं त्यावेळेस ते सगळे नाटकातले कलाकार रावण, राम, कुंभकर्ण, सीता एकाच जागी बसतात आणि मजेशीर गप्पा मारीत जेवण करतात. मग त्यावेळेस कोणी राम नाही, कोणी रावण नाही. अशा प्रकारे ते कार्य करायच्या वेळेस तशा तशा प्रकारे बरोबर खुबीनं काम करतात. बघणाऱ्याला वाटावं अगदी खरंच आहे. पण ते काम संपलं रे संपलं की मग कोणी रावण राहत नाही, कोणी राम राहत नाही, सगळे एका ठिकाणी येतात. तसंच ज्यावेळेस ब्रह्मदेवाचं कार्य करायचंय, रजोगुणी कार्य करायचं आहे, त्यावेळेस तोच देव ब्रह्मदेव होतो आणि जगाच्या उत्पत्तीचं कार्य मोठ्या अट्टहासानं करतो, सायासानं करतो. आणि ज्यावेळेस तोच परमात्मा सत्वगुण धारण करतो आणि जगाचं पालन करतो त्यावेळेस तो विष्णू रूप धारण करतो. आणि विष्णू रूप धारण केल्याच्या नंतर या जगाच्या पालनासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी नाना प्रकारचे अवतार धारण करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशा प्रकारे प्रत्येक युगायुगामध्ये तो परमात्मा नाना प्रकारचे अवतार धारण करतो आणि धर्माचं रक्षण करतो, साधू सज्जन संतांचं रक्षण करतो, दुष्टांचा संहार करतो, जगाची घडी पुन्हा व्यवस्थित बसवतो. असं पुन्हा पुन्हा युगायुगामध्ये त्या परमात्म्याला यावंच लागतं. भगवान त्याच ठिकाणी गीतेमध्ये सांगतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोलिनं. माझा जन्माला येणं हेही दिव्य असतं आणि माझे ते जन्माला येऊन कर्म करणं सुद्धा दिव्य असतं. परंतु हे गुणाचेच. परंतु हे गुणाचेच. काही जरी केलं काय म्हणजे
नाही नाही, हे गुणाचेच म्हणलं. हा गुणच की गुणाला सत्वगुण धारण करून भगवान परमात्मा अवतार धारण करतो. गुन्हा आला विटेवर. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, अशा प्रकारचा तो अवतार धारण करतो. आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. त्याला सगुण परमात्मा म्हणतात. अशा प्रकारे येऊन गुणामध्ये येऊन कार्य करतो त्याला सगुण परमात्मा. त्यानं असे 10 अवतार धारण केले. 10च नाही 24 अवतार धारण केले. 24च नाही मर्यादित, तर असे अनेक अवतार त्यानं धारण केले. अनंत अवतार घेशी भक्ताकार, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धार. अवताराच्या राशी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित आहे. अवताराची रास आहे. जसं राशीमध्ये किती कण असतात ज्वारीचे मोजता येत नाही, तसेच त्या देवाच्या ठिकाणी अवतार किती आहेत, त्यांना आतापर्यंत किती घातले याचा कोणालाही पत्ता लागत नाही. असे अनंत अवतार घेतले. आता ढोबळमानानं म्हणतो आपण की 10 अवतार झाले त्या भगवंताचे. काही काही ठिकाणी 24 अवतारांचं श्रीमद भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्याशिवाय या 24 शिवाय सुद्धा अजून बरेचसे अवतार आहेत. जसं द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी तो स्वतः भगवान वस्त्ररूप झाला. हे वस्त्र अवतार आहे की नाही त्या देवाचा, तो वस्त्र अवतारच आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांची भिंत तो अंगाने ओढायला लागला, म्हणजे भिंतीचा अवतारही त्या भगवंताने ज्ञानेश्वर महाराजांसाठी धारण केला. त्याचप्रमाणे चोखामेळा महाराजांच्या घरी चोखा महाराजांच्या पत्नीचं बाळंतपण करण्याकरता तो भगवान परमात्मा येतो. पत्नीच्या बहिणीच्या रूपाने येतो. म्हणजे ते पत्नीच्या बहिणीचं रूप धारण केलं म्हणजे तो अवतारच घेतला की नाही, तोही अवतारच आहे. माधवभावाची पेरणी. आमचे श्री संत माधवबुवा शेंबाळे ज्यांच्या संस्थांमध्ये आपण बसून हे हरिपाठाचं चिंतन करतो आहोत, त्या माधवबुवांच्या शेतामध्ये सुद्धा देवाने येऊन पेरणी केली. तोही शेतकरी अवतारच म्हणावं लागले. असे ते कितीतरी सगळ्या संतांसाठी असे भगवंतांनी काम केलेले आहेत. भक्त ऋणी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी. असे त्या अभंगामध्ये सगळी मालिकाच्या मालिका यादीच्या यादीच महाराजांनी दिली. कोण्या कोण्या संतांच्या घरी काय काय कामं केली. गोरा कुंभार महाराजांच्या घरी गाडगे घडवले, म्हणजे कुंभार अवतारच घेतला की नाही भगवंताने. असे अनंत अवतार त्या भगवंताचे, ज्या अवताराचं गणित नाही. असा हा अवतार धारण करून येणारा जो भगवान आहे त्याला सगुण असं म्हणावं. कारण तो गुणाच्या आश्रित आहे, त्या गुणाप्रमाणे कार्य करणारा आहे, म्हणून तो कोण आहे, सगुण आहे. तो सगुण आहे म्हणजे गुणाचा आहे. अनेक चांगले गुण घेऊन तो या ठिकाणी अवतार धारण करतो. त्रिगुणाच्या अधीन राहून तो कार्य करतो, म्हणून तो सगुण आहे. आणि तोच परमात्मा ज्यावेळेस अवतार संपल्याच्या नंतर आपल्या निर्गुण निराकार अशा स्वरूपामध्ये एकरूपतेला प्राप्त होतो, त्यावेळेस गुणाचा आणि त्याचा कुठल्याही प्रकारे संबंध राहत नाही. जसं नाटक संपल्याच्या नंतर ते कलाकार त्या पात्रामधून बाहेर निघतात आणि मग त्या पात्राची आठवण ठेवत नाही. एका ठिकाणी रावण एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून रस्त्यानं फिरू लागले. दुसऱ्या दिवशी नाटक संपल्यावर लोक म्हणले, अरे रावण आहे की म्हणले रात्री ते नाटकामध्ये काम केलेला, हाना याला. रामा काय बघालास म्हणले, रात्री इतकं रडत फिरू लागलास त्या जंगलानं, ज्या रावणानं तुझी पत्नी नेली उचलून, तेच हे होय म्हणले, तिच्या खांद्यावर हात टाकून फिरालास, मार त्याला, बरा गोसलाय आता, असं म्हणते का कोणी? नाही. तर ते नाटक त्यावेळेस ते संपलं आणि आता तो कोण आहे, निर्गुण आहे. त्याला त्या नाटकातल्या पात्राशी काही घेणं देणं नाही, कुठल्याही प्रकारचा संबंध त्या पात्राशी नाही. अशा प्रकारचा तो अगुण परमात्मा, निर्गुण परमात्मा. मायेशी संबंध नाही, गुणाशी संबंध नाही, जगाशी संबंध नाही, अशा प्रकारचा तो निर्गुणही तोच आहे आणि सगुणही तोच आहे. आणि म्हणून तर
पांडुरंगाकडे बघून ज्ञानेश्वर महाराज त्या पांडुरंगालाच विचारतात की हे पांडुरंगा, मी तुला काय सगुण म्हणू का तुला निर्गुण म्हणू? तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. हे की नाही, तुला काय सगुण म्हणू का तुला निर्गुण म्हणू? कारण सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे. तोच गुणामध्ये येतो त्यावेळेस सगुण वाटतो, आणि तोच गुणाच्या बाहेर जातो त्यावेळेस तो आपल्याला निर्गुण आहे. म्हणून दोन्ही एकच आहे. अशा प्रकारे जो गुणाचा आहे तो सगुण आहे, आणि जो निर्गुण आहे म्हणजे गुणरहित आहे तो अगुण आहे. असाही आपल्याला अर्थ करता येतो याचा. आणि असा जो हरी आहे सगुण निर्गुणात्मक असलेला, किंवा अक्षर अक्षर आणि उत्तम पुरुष असं जे रात्री आपण सांगितलं, तशाही प्रकारचा जो हरी आहे, त्याही स्वरूपाचा जो हरी आहे, आणि आज आपण जे विश्लेषण केलेलं आहे अशाही स्वरूपाचा जो हरी आहे, त्या हरीच्या ठिकाणी आपलं मन लावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि या हरीला सोडून जर या जगातल्या नाशिवंत पदार्थाकडे आपण मन लावत असाल तर ते व्यर्थ जाणार आहे. हरिविन मन व्यर्थ जाणार आहे. याचा आपण काल विस्ताराने अर्थ पाहिला. हरी वाचून जे जे काही या जगामध्ये आहे ते पंचविषय आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अशा प्रकारचे पंचविषय या जगामध्ये भरलेले आहेत, आणि आपण सगळेच्या सगळेच त्या पंचविषयामध्ये अडकून पडलेले आहोत. कानाला चांगले शब्द ऐकायला यावेत असं वाटतंय, लोकांनी स्तुती केलेली आपल्या कानावर ऐकायला यावी, सुंदर सुंदर गायन भजन आपल्या कानावर यावं. हे कानाचा विषय आहे. शब्द हा कानाचा विषय आहे. आपण हे प्रवचन ऐकायला लागलो, हे कानाचा विषय आहे. इथं डोळ्याचं काम नाही, इथं जिभेचं काम नाही. इथं कान चांगले असले की त्याचं काम जमलं. अजून काही विषय असे असतात, स्पर्श इंद्रियाचे विषय असतात. जसं झोपायला गादी असावं, बसायला नरम आसन असावं, अंगावर कपडे व्यवस्थित असावेत, थंडीपासून संरक्षण व्हावं, उष्णतेपासून संरक्षण व्हावं, अशा प्रकारच्या विषयाची तडजोड आम्ही आयुष्यभर करत असतो. म्हणजे हा स्पर्श विषय, या स्पर्श विषयामध्ये आपण अडकून पडलेले आहोत. त्याच्यासाठी सगळं आयुष्य खर्च करणं चालू आहे. शब्द विषयासाठी, स्पर्श विषयासाठी. त्याचप्रमाणे तिसरा विषय आहे तो रूप. चांगलं रूप असावं, चांगलं रूप दिसावं, आपल्याला जे बघायला मिळावं तेही चांगलं बघायला मिळावं. त्या रूपाला सजवण्याकरता माणसं किती अट्टास करतात. बाबा बाबा, त्याला ते साबणा काय लावणं, त्याला ते पावडर काय लावणं, त्याला ते अजून काय काय कोणकोणत्या क्रीमा राहतात ते सगळ्या क्रीमा लावणं, सुंदर दिसण्याकरताच की. रूप हा विषय आहे माणसाचा. आपल्या समोरही सगळे सुंदर माणसं असावेत असं माणसाला वाटतं. शेतात गेल्याच्या नंतर झाडं झुडपं पीक आपल्याला छानपैकी सुंदर दिसावं असं वाटतं. हा रूप विषय, या विषयामध्ये आपण अडकून पडलेले आहोत. त्याचप्रमाणे चौथा विषय आहे रसना. रस हा विषय आहे जो जिभीला आपल्याला आनंद देतो, जिभीच्या द्वारा मनाला आनंद देतो. अनेक प्रकारचे रस, षड्रस वर्णन केलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. 6 प्रकारचे रस आहेत, आणि हे 6 रस मिळविण्याकरता आयुष्यामध्ये खूप वेळ आपण याच्यासाठी खर्च करतो. आमच्या ह्या माता भगिनी सकाळपासून त्या कामाला लागतात. सकाळची एकदा न्याहारीची तयारी झाली की लगेच दुपारच्या तयारीला लागावं लागते. दुपारची तयारी झाली की लगेच संध्याकाळची तयारी करावी लागते स्वयंपाकाची.
मग सकाळी खाल्लेलं दुपारी चालत नाही, दुपारी खाल्लेलं संध्याकाळी चालत नाही, आणि पुन्हा रात्री झोपता झोपता सुद्धा उद्या सकाळी काय भाजी करावं याचा विचार करून ते निवडून ठेवून नीटनेटकं करून तयारी करून झोपी जातात. म्हणजे पुन्हा उद्या सकाळी खाण्याचीच तयारी. आपल्या शेतकऱ्यामध्ये तरी या खाण्यावर तेवढंसं लक्ष राहत नाही, कारण आमच्या वयाला वेळच मिळणार. सकाळी उठल्याबरोबर एकदा भाकरी ठोकल्याने एक भाजी केली की दिवसभर तेच पुरते आम्हाला, आणि मग संध्याकाळी येऊन काहीतरी करायचं. पण बाकी इतर समाजामध्ये जर आपण पाहिलं, व्यापारी वर्ग, नोकर वर्ग पूर्ण दिवस त्या खाण्यामध्ये. सकाळचा नाश्ता वेगळाच, जेवण वेगळंच, पुन्हा 4 वाजता नाश्ता वेगळा, पुन्हा संध्याकाळी जेवण वेगळंच. एकादशीच्या दिवशी तर विचारूच नका, दिवाळीचा सणच असतो जणू एकादश म्हणजे. पुरणाच्या पोळ्या सुद्धा एकादशीच्या दिवशी खायला मिळतात. आता ते कशाचं पुरण करतात आणि कशाच्या पोळ्या करतात ते त्याला विचारावं लागते जाऊ. तर थोडक्यात अशा प्रकारे रसना या विषयामध्ये आपण किती अडकून पडलो याचा थोडासा विचार करा. आणि त्यानंतर पुन्हा 5वा विषय आहे तो म्हणजे गंध, सुगंध आणि दुर्गंध. तर अशा 5 विषयामध्ये आपण मन आपलं भटकत चाललेलं आहे. हे 5 विषय पूर्ण करण्याकरता आपण आयुष्य खर्च करायला लागतो. एका ठिकाणी असं सुंदर वर्णन केलेलं आहे, एक एक विषय ज्याच्या पाठीमागे लागला त्याचं आयुष्य बर्बाद झालं, आणि ज्याच्या पाठीमागं 5ही विषय लागलेले आहेत तो सुरक्षित कसा राहील सांगा. कुरंग मातंग पतंग मीना भृंगा हता पंच भिरेव पंच यस्येवते पंच भिरेव पंचः स कथम न हतो यस्येवते पंच भिरेव पंच. कुरंग, मातंग, पतंग वीणा. कुरंग म्हणजे हरिण. हरिणाला त्या बासरीचा आवाज फार गोड लागते, आणि ते पारधी सुंदर अशा प्रकारे बासरी वाजवतात, आणि त्या बासरीच्या आवाजाला ते हरिण भुलतात, आणि त्यांना जाग्यावरून हालायचं सुद्धा कळत नाही. आणि मग त्याला ते जिवंत बांधून नेलं तरी चालतंय किंवा मारून टाकलं तरी चालतंय, त्याचे शिकार करतात ते लोक. अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारच्या त्या बासरी वादना. एकदा तर असं झालं म्हणे की ते हरिण मरता मरता त्या पारध्याला बोलू लागलं की हे पारध्या, ठीक आहे तू मला बाण मारलास काही हरकत नाही, मी तर आता मरणार आहे, मेल्याच्या नंतर मला घरला घेऊन जा, माझं हे मांस तू खा, आणि माझ्या शरीरावरचं हे कातडं काढून त्या कातड्यावर बस, आणि त्या कातड्यावर बसून पुन्हा एकदा सुंदर अशा प्रकारची बासरी वाजव, तर माझं समाधान होईल. तुझ्या या बासरीला भुलून मी इथवर आलोय, पूर्ण मला काही ते ऐकायला मिळालं नाही, मध्यंतरीच मला तू मारून टाकतोस. तर हे धून ऐकण्याची माझी इच्छा आहे. ज्यावेळेस मी मरेल ना त्यावेळेस तू माझं बाकीचं काय करायचं ते कर, पण माझ्या कातड्यावर बसून पुन्हा एकदा बासरी वाजव. फिर एक बार गाणा गा, असं ते हिंदीतलं पद आहे. तर एवढी आवड त्याला त्या ध्वनीची आहे, आवाजाची आहे, गोड गाण्याची. आपल्या उमरच्या मठावर एक भजन म्हणणारे महाराज राहत होते. खूप सुंदर भजन, रागदारीतलं असं भजन. भजन म्हणत असताना त्या मृदंग वाजविणाऱ्याला फक्त पहिली सम एकदा त्यांनी दाखवायची असेल, पुन्हा टाळच वाजवायचा. ते मृदंगवाला ते ताल, ते दुसरं सोबत गाणाऱ्यानं ते ताल धरावा पक्का. ते जे असे हाताची घडी घालायचे, जे भजन म्हणायचे, पुन्हा ते टाळ वाजवायचाच नाही. पुन्हा दुसऱ्या अभंगाला पुन्हा एकदा सम आली की एकदा ते सम दाखवून द्यायचे. नागनाथ गुरुजी असं त्यांचं नाव. ते म्हणायचे, मी जर रानामध्ये बसून असं गायन करू लागलो तर हरणं माझ्या पुढे येऊन थांबतात. असं इथं उमरजला होता माणूस.
तर असे गायन करणारे त्या गायनाच्या ध्वनीमध्ये काय मृग लुब्धला नादा, हरिण त्या नादाला लुब्धतो आणि स्वतःचा प्राण गेलेला सुद्धा त्याला कळत नाही. म्हणजे एका शब्द या विषयामुळे त्या हरिणाचा काय गेला, जीव गेला. त्याच्यानंतर मातंग, कुरंग, मातंग. मातंग म्हणजे हत्ती. हत्ती पकडणारे लोक काय करतात, जंगलामध्ये एक खड्डा करतात मोठा आणि त्या खड्ड्यावर लाकडं बिकडं टाकून, पालापाचोळा टाकून तो खड्डा बुजवतात आणि त्या खड्ड्यावर एक नकली हत्तीन उभी करतात आणि तो जंगलातला हत्ती त्या नकली हत्तीनीला पाहतो आणि तो मदोन्मत्त झालेला हत्तीनीच्या त्या स्पर्शाकरता म्हणून मोहित होतो आणि त्याला तो समोरचा खड्डा दिसत नाही. सरळ येऊन त्या हत्तीनीच्या अंगावर तो उडी मारतो आणि त्या हत्तीचं ओझं त्या खड्ड्यावर झापलेल्या लाकडाला सहन होत नाही आणि तो हत्ती त्या खड्ड्यामध्ये पडतो. आणि मग त्या हत्तीला 4-8 दिवस उपाशी ठेवतात, काहीच खायला देईनात आणि तो असा पूर्णपणे शक्तिहीन झाल्याच्या नंतर त्या खड्ड्यातून बाहेर निघण्याकरता एक असं खोदून त्याला रस्ता करतात. त्या हत्तीला त्या रस्त्यातून बाहेर घेतात आणि मग त्या हत्तीला जिकडं धरून न्यावं तिकडं तो हत्ती जातो. त्याला जसा वापर करावा तशा प्रकारचा त्याचा वापर करून घेतात. सर्कसामध्ये आपण पाहतो एका छोट्याशा स्टूलवर तो हत्ती एवढा मोठा 4 पाय घेऊन उभा राहतो. असली कामं त्याच्याकडून करून घेतात त्या हत्तीकडून. कशामुळे अशा प्रकारे बंधनामध्ये आला तो हत्ती? स्पर्शाच्या सुखामुळे. त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे तो रूप नावाचा विषय आहे. कुरंग, मातंग, पतंग. पतंग म्हणजे जे किडे छोटे छोटे हे पाकोळ्या वगैरे, फुलपाखरं वगैरे अग्नीवर झडप घालतात, दिव्यावर झडप घालतात. पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण, तेसे विषयाचरण आत्मघाता. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एखादा पतंग येतो आणि त्या दिव्यावर झडप घालतो. झडप घातल्याबरोबर त्याला असं वाटतं की ह्या दिव्याला मी गिळूनच टाकू की काय, एवढं आकर्षण वाटतं त्या दिव्याचं. दिव्याकडे असं त्याला पकडावं आपण, त्याला गिळून टाकावं, त्याला खाऊन टाकावं, आलिंगन द्यावं, असं काय काय त्याच्या मनात राहते देव जाणे. पण गंमत अशी आहे की हा तेजस्वी असलेला दिवा त्याला गिळायला तर जमत नाही, पण हा दिवाच त्याला गिळून टाकतो, दिवाच त्याला जाळून टाकतो, मारून टाकतो. पहिला पतंग गेला, तो जळून गेला, मरून गेला. हे दुसरे पतंग पाहत असतात तरी पण त्या दिव्यावर झेप घालायचं सोडत भड 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 येऊन उड्या मारतात त्या अग्नीमध्ये आणि स्वतःची आहुती त्या अग्नीमध्ये देऊन टाकतात. कशाला भुलले बरं हे? त्या अग्नीच्या रूपाला भुलले. म्हणून रूप हा विषय सुद्धा तेवढाच घातक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे रस. कुरंग, मातंग, पतंग, मीना. मीन म्हणजे मासा, पाण्यातला मासा. मासे धरणारे लोक काय करतात? आता आपल्याला त्याची तेवढीशी माहिती नाही, पण पुस्तकामध्ये वाचून वगैरे माहिती आहे की बाबा एक कोणता तरी असा गळ तयार करतात, त्या गळाला दोरी बांधतात आणि तो दोरी त्या गळाला काहीतरी लावतात. असं मासाचा तुकडा लावतात किंवा गव्हाची कणिक लावतात. असं काहीतरी खाद्यपदार्थ त्या माशाला आकर्षित करण्याकरता आणि ते पाण्यामध्ये टाकतात. आणि हे खाण्याची वस्तू आहे. रस मिळतो आपल्याला, जिभेचे चोचले पुरवल्या जातात म्हणून तो मासा त्या गळाला गिळतो आणि मग तोच गळ त्याच्या गळ्याला अडकून बसतो आणि तो मासा गळाला अडकून मरून जातो. आमिषाची आशे गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. त्या आमिषाच्या आशेनं तो गळ मासा गिळतो आणि त्याच्या योगाने त्याला
मृत्यूची प्राप्ती होते. रस हा विषय त्या माशाचा जीव घेणारा ठरला. आणि त्याच्यानंतर शेवटचा विषय आहे तो गंध नावाचा विषय आहे. कुरंग मातंग पतंग मीना भृंगा हता पंचभिरे व पंच. भृंगा म्हणजे भुंगा. त्याला फुलातला गंध सेवन करण्याची इच्छा असते. आणि मग तो भुंगा काय करतो, कमळं ज्या तळ्यामध्ये असतात त्या तळ्यामध्ये जातो आणि त्या छानपैकी अशा कमळावर जाऊन त्या सुगंधाचं सेवन करतो, मधाचं सेवन करतो. आणि दिवसभर ते कमळ असे विकसित झालेले असतात. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर. आनंदामध्ये दिवस कधी संपून जातो त्याला पता लागत नाही. आणि सूर्यास्त जसा व्हायला लागतो तसे तसे ते कमळ असे मिटून जातात. त्या कमळाची मूठ तयार होते. एक एक पाकळी येऊन त्या भुंग्याच्या पाठीवर अशी चिटकायला लागते. अशी पक्क बसते ती पाकळ्या. आणि त्या पाकळ्याच्या आत अडकलेला कोण आहे, भुंगा आहे. आणि मग गंमत अशी होते, त्या भुंग्यामध्ये ताकद एवढी असते की सहज ते कमळाच्या पाकळ्या कुरतडून बाहेर पडण्याची शक्ती भगवंताने त्याच्यात दिलेली आहे. कोरडे वाळलेले लाकडं सुद्धा कुरतडण्याची ताकद त्याच्यात आहे. भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे. कोरडं लाकूड असलेलं, वाळून ठणठण गेलेलं लाकूड असलेलं सुद्धा भ्रमरभेदी कोडे. कोडे म्हणजे सहजासहजी लिलेनं, हसत हसत खेळत खेळत त्या लाकडाला सुराख निर्माण करतो, छिद्र निर्माण करतो. भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे. नाही काष्ठाचा गुमान आणि गोवी भ्रमरासुमान. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 ओव्यामध्ये जे सांगितलं ते तुकाराम महाराजांनी एका चरणात सांगितलं. नाही काष्ठाचा गुमान. कुठल्याच काष्टाची किंमत त्याला नाही महाराज असते. कसलेही लाकड तो कोरून टाकतो. पण त्याच सुमनाला, त्याच भ्रमराला सुमन गोवून टाकतो आपल्यामध्ये. सुमन म्हणजे फूल. भ्रमर काय ते, नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. सुमन म्हणजे फूल, कमळाचं फूल त्या भ्रमराला आपल्यामध्ये अडकून येतो. आणि तो भ्रमर मनामध्ये चिंतन करत असतो. एवढी ताकद असलेला भ्रमर, वाळलेले लाकडं कोरणारा, मनामध्ये चिंतन करत असतो की हा हा म्हणता रात्र संपून जाईल, सुप्रभात होईल, सूर्याचा उदय होईल, कोवळे कोवळे किरण या सगळ्या तलावावर पसरल्या जातील आणि कमळ विकसित होतील. कमळ हसायला लागतील. विकसित होतील असं म्हणत नाही तो. सगळे हे कमळ काय करतील, हसायला लागतील. आणि त्या हसणाऱ्या कमळामधून मी भुर्रकन उडून निघून जाईल असा मनामध्ये रात्रभर विचार करतो तो भुंगा. रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम हसिष्यती पंकजश्रीही. अशा प्रकारचा विचार करणारा तो भुंगा. पण गंमत अशी होते की रात्रीच्या वेळी एखादा त्या जंगलातला मदोन्मत्त हत्ती आपल्या हत्तीणींना बरोबर घेऊन, आपल्या पिलांना बरोबर घेऊन त्या तळ्यामध्ये शिरतो आणि त्या हत्तीणीच्या अंगावर पाणी उडवायला लागतो, आपल्या अंगावर उडवून घेतो, त्या चिखलामध्ये लोळायला लागतात, पुन्हा पाण्यामध्ये जाऊन अजून धिंगामस्ती करायला लागतात. अशा प्रकारे रात्रभर त्यांचा तो धुमाकूळ त्या तलावामध्ये चालू असतो त्या हत्तींचा. आणि त्या हत्तीच्या धुमाकुळामध्ये कित्येक कमळाचे फुलं हत्ती आपल्या सोंडेमध्ये धरून उपटून फेकून देतो आणि कित्येक कमळं त्या हत्तीच्या पायाखाली चुरगळून नष्ट होऊन जातात. आता कमळाच्या नष्ट होण्याबरोबर मध्ये अडकलेला भुंगा त्याचं काय होतं? ती भुडकन उडून जाते का? नाही महाराज. त्या कमळाबरोबर
स्वतःचा प्राण तो भुंगा त्या ठिकाणी अर्पण करतो, प्राण सोडून देतो, त्याला मरावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रेम असंच असते बरं. त्या भुंग्याचं आणि कमळाचं नातं जसं आहे ना, प्रेमाचं नातं, एवढा ताकदवाला तो भुंगा, वाळलेली लाकडं कोरणारा, पण कमळाची पाकळी कुरतडू शकत नाही, एवढं नाजूक प्रेम. प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, तेन सुटे काही केले, तेन सुटे काही काही केले. पदरी घाली पिळा, बाप बाप निर्मळसाठी बाळा. तुका म्हणे बाळ, तुका म्हणे बाळ हं. न धरिता. तर अशा प्रकारे प्रेम कोवळ किती आहे, किती नाजूक आहे प्रेम. तर साधी कमळाची पाकळी त्याला कुरतडू देत नाही, इतकं नाजूक प्रेम आहे. आणि कठीण किती आहे, कठोर किती आहे. तर त्या प्रेमापोटी त्या भुंग्याचा जीव घेते ते प्रेम. एखाद्या भ्रमराचा जीव घेण्या एवढी कठोरता त्या प्रेमामध्ये आहे. आणि कमळाची पाकळी सुद्धा कुरतडू नये एवढी नाजूक भावना त्या भुंग्याच्या मनामध्ये निर्माण होते, एवढं कोवळं प्रेम आहे. तर अशा प्रकारे केवळ त्या गंधाच्या आशेनं, केवळ त्या सुगंध सेवन करण्याच्या इच्छेनं तो भ्रमर त्या कमळामध्ये अडकून मरण पावतो. मग आता एका एका विषयाचा नाद लागलेले हे एक एक प्राणी, जर ते विषय त्या प्राण्याचा जीव घेतात, तर ज्या माणसाच्या पाठीमागं पाचही विषय लागलेले आहेत, तो माणूस वाचल कसा? यस्सेवते पंचभिरेव पंच, जो या पाचही विषयाचा सेवन करतो तो कसा वाचल सांगा. आता माणसाला तर पाचही विषय लागतात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. मग आता या माणसाला त्या विषयाने किती वेळ स्मारावं? विषयाच्या संधी आयुष्याचा नाश. बर, तरी हे सुरू. आयुष्य बर्बाद करून टाकणारे हे विषय आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या या विषयाच्या नादी आपल्या मनाला न लागू देता, कारण इकडे जर मन लागलं तर ते वाया जाणार आहे, व्यर्थ जाणार आहे. ते मन आपण भगवंताकडे लावावं, या परमात्म्याकडे लावा, ज्याला सगुण म्हणता येणार, निर्गुण म्हणता येणार, जो सगुणही आहे निर्गुणही आहे असा जो परमात्मा, त्याच्याकडे आपलं मन लावा. ज्ञानेश्वर महाराज, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन मन व्यर्थ. हरी वाचून जर इतर कोण्या विषयाकडे तुम्ही मन आपलं घालत असाल तर ते व्यर्थ जाणार आहे, वायाला जाणार. बऱ्याचशा ठिकाणी असंही म्हणलेलं आहे की बाबा रे, भगवंताचं चिंतन करण्याच्या ऐवजी, भगवंताचं नामस्मरण करण्याच्या ऐवजी तुम्ही एखाद्या ग्रंथाचा जर अभ्यास करत असाल तर तो ग्रंथाचा अभ्यास करणं सुद्धा तुमच्या आयुष्याला वायाला घालवणार आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकरून करणे. शंकराचार्य सांगतात, एक कोणीतरी ब्राह्मणाचा माणूस 60-70चं वय झालेलं आणि गंगेवरून स्नान करून असं काशीमध्ये विश्वनाथाच्या दर्शनाला चाललेला, आणि शंकराचार्य गंगेवर स्नानाला चालले. दोघांची रस्त्यामध्ये भेट झाली आणि तो वृद्ध ब्राह्मण काय करत होता, व्याकरणातलं एक सूत्र आहे डुक्रुंकरण नावाचं, एक समास आहे डुक्रुंकरण नावाचा. त्या समासाचं ते भोकंपट्टी करणं चालू होती वयाच्या 70व्या वर्षी. डुक्रुंकरण 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 असं तो काहीतरी म्हणत होता. शंकराचार्यांनी विचार केला की याचं 70 वर्ष वय झालंय, अजून याला वाचायचंय किती वर्ष. आता या वयामध्ये व्याकरणाचा अभ्यास करून हा काय करणार आहे, ह्याच्या काय उपयोगात येणार आहे, काय याचं भलं होणार आहे. त्याच्यापेक्षा यानं भगवंताचं नामस्मरण केलेलं याला
त्याचं कल्याण करणारा असेल. म्हणून शंकराचार्य म्हणतात की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूढमती माणसा, मूर्ख माणसा, भगवंताचं नामस्मरण कर, भगवंताची भक्ती कर, गोविंदाची भक्ती कर. प्राप्ते सन्निहिते मरणे, मरण जवळ येऊन ठेपलेलं आहे. नाही नाही रक्षते डुकरून करणे. अशा अवस्थेमध्ये तुझं ते डुकरून नावाचा समास, तुझं ते व्याकरण नावाचा ग्रंथ तुझा सांभाळ करणार नाही, तुझा उद्धार करणार. म्हणून अशा या वयामध्ये किंवा कोण्याही वयामध्ये 70 वर्ष वय झाल्यावरच हरीचं चिंतन करावं, हरीकडे मन लावावं आणि त्याच्या अगोदर लावू नये असं आहे काय? वयाचा काही भरोसाच नाही. 70 वर्ष वाचलच याची काही गॅरंटी आहे आपल्याकडे? काही गॅरंटी. म्हणून आहे ते जशा परिस्थितीत आपण असू त्या परिस्थितीमध्ये भगवंताकडे आपण आपलं मन लावावं, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं नामस्मरण करावं. 70 वर्षाचा होईल, मग सगळ्या संसारातून मुक्त होईल, पोरं आपले सगळा कारभार करतील, मला काही करायची गरज लागणार नाही, मग त्यावेळेस मी देवाचं नामचिंतन. एवढं शक्य आहे? सिंहाच्या नाकातला केस आणील, नागाच्या फणीमधला मणी आणील आणि त्या केसामध्ये तो मणी ओवायचा, तरच ती बाई म्हणली नथ मी त्या नाकामध्ये घालील, नाही तर घालणारच नाही. अगं बाई, जसला दोरा मिळालाय, जे मिळाले ते घाल नाकात. सिंहाच्या नाकातला केस कवा मिळावा, त्या नागाच्या फण्यातली मणी कवा मिळावं, नथ कवा घालावं. जशी आहे तशी घाल, कशाची का होईना, 10 रुपयाची घेऊन का घालणार, घाल. त्या मण्याची, त्या सिंहाच्या नाकात त्या केसाची त्याचा कवा जोड टाक, त्याची वाट बघ. म्हणून आहे त्या परिस्थिती, जशा आहेत त्या अवस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन तुम्ही करा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिविन मन व्यर्थ. पुढे त्या हरीचंच अजून स्वरूप सांगतात. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुने चराचर हरिसी भजे. खूप मोठा विषय आहे. अव्यक्त, निराकार, नाहीजा आकार, असे 3 शब्द या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तिन्हीचाही अर्थ जवळजवळ एकच आहे असं आपल्याला वाटतं. कारण अव्यक्त म्हणजेच काय आहे? निराकार. निराकार म्हणजेच काय आहे? नाहीजा आकार. असे भगवंताचं त्या निर्गुण परमात्म्याचं स्वरूप या ठिकाणी वर्णन केले असं आपल्याला वाटतं. तर अव्यक्त म्हणजे कोण्याही इंद्रियाला जो व्यक्त होत नाही त्याला अव्यक्त असं म्हणतात. आपल्याकडे इंद्रिय किती आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञानाचे साधन 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियानेच आपल्याला जगातल्या विषयाचं ज्ञान होत असते. 6वं ज्ञानेंद्रिय आपल्याकडे नाही. 6वं एक इंद्रिय आहे ज्ञानाचं, त्यालाच मन असं म्हणतात. खरं तर ते मन हेच एक ज्ञानेंद्रिय आहे. पण त्या मनाला डोळ्याच्या माध्यमातून बाहेर निघावं लागतं तर रूप दिसत असतं, कानाच्या माध्यमातून बाहेर निघालं तर शब्द ऐकू येतात, नाकाच्या माध्यमातून बाहेर निघालं तर गंध जाणवल्या जातो, जिभेच्या माध्यमातून जर ते मन बाहेर निघालं तर रस त्याला कळतो. कान उघडे आहेत पण आपलं मन जर त्या कानावर येणाऱ्या शब्दाकडे नसेल तर आपल्याला शब्द ऐकू येतात काय? ऐकू येतात. डोळे बघणं चालू आहे पण आपलं लक्ष जर दुसरीकडे कोणीकडे असेल तर आपल्याला डोळ्याच्या समोर असून सुद्धा ती वस्तू दिसत नाही. असं कधी कधी होते. पुस्तक वाचता वाचता, ज्ञानेश्वरीचं पारायण करता करता लक्ष कुठंतरी जातं दूर, आणि लक्ष दूर गेल्याच्या नंतर बऱ्याच 25 ओव्या आपण डोळ्या खालून घालतो, तोंडानं उच्चारही त्याचा करतो, पण त्या ओव्या वाचल्यात असं आपल्याला वाटतच नाही, कारण आपलं लक्ष त्या ओव्याकडे नसतं.
आणि मग पुन्हा एकदा फिरून ज्यावेळेस त्या ओव्या वाचतो त्यावेळेस वाटते अरे या ओव्या तर आपण वाचल्याच नाही, याच्याकडे लक्षच नव्हतं, मन दुसरीकडेच कुठेतरी गेलं. आणि त्यावेळेस त्या ओव्या मग लक्षात येतात, समजायला लागतात. म्हणजे खरं ज्ञानेंद्रिय आहे मनच, पण ते मन ज्यावेळेस डोळ्यातून बाहेर निघतं त्यावेळेस रूपाचं ज्ञान होतं, कानातून बाहेर निघतं त्यावेळेस शब्दाचं ज्ञान होतंय, त्वचेंद्रियाच्या द्वारा बाहेर निघतंय त्यावेळेस स्पर्शाचं ज्ञान. आता आपण या ठिकाणी बसलेले आहात, सगळ्यांचं लक्ष माझं हे बोलणं ऐकण्याकडे आहे. खाली पायाला किती रुततंय, घोट्याला किती त्रास होतो याची जाणीव आहे. आता मी म्हणल्याच्या नंतर तिकडं लक्ष गेलं असं तुमचं, पण आतापर्यंत लक्ष होतं का तिकडं? नाही. म्हणजे लक्ष नव्हतं, मग ते त्रास होऊ लागलेला समजला काय आपल्याला? नाही समजला. आता समजत असत, कारण आता लक्ष तिकडे गेलं. म्हणजे त्वचेंद्रियाच्या द्वारा सुद्धा मन पर्यंत जावं लागतं त्या स्पर्शापर्यंत, त्यावेळेस आपल्याला तो स्पर्श जाणवल्या जातो. तसं जिभेच्या द्वारा त्या पदार्थापर्यंत आपलं मन जावं लागतं. नाहीतर बरंचसं भोजन झाल्याच्या नंतर पत्नीचा आवाज येतो, भाजी कशी झाली, याळणी, खरट, तिखट. मग पुन्हा माणसं म्हणतात थांब थांब आता एकदा खाऊन सांगतो तुला. अरे येदोळं अर्धी भाकर खालास, पण आतापर्यंत लक्षच नव्हतं त्या गोष्टीत. आणि आता लक्ष त्या खाण्याकडे दिल्याच्या नंतर त्या खाण्यातली चव माणसाला कळायला लागते. म्हणजे ज्ञानेंद्रिय खरं तर मनच आहे, पण हे 5 इंद्रिय त्याचं माध्यम आहेत. म्हणून ह्या 5ही ज्ञानेंद्रियांना ज्ञानेंद्रिय असंच म्हणतात. तर या ज्ञानेंद्रियाला जे जे कळतंय त्याला व्यक्त असं म्हणतात. आणि हे ज्ञानेंद्रियाला जे कळत नाही त्याला काय म्हणतात? अव्यक्त म्हणतात. वारं हे स्पर्श इंद्रियाला व्यक्त होणारी गोष्ट आहे, पण नेत्र इंद्रियाला वारं व्यक्त होत. खूप बारकाईचा विषय आहे. एका इंद्रियाचा विषय फक्त त्या एकाच इंद्रियाला कळतो, बाकीच्या इंद्रियासाठी तो अव्यक्त असतो. पोटातलं दुखणं चालू आहे, पोट जर दुखत असेल तर ते कोण्या इंद्रियाला कळतंय? डोळ्यानं बघून कळतंय का, कानानं ऐकून कळतंय का, जीभ लावून बघितलं तर कळतंय का, नाकाला सुगंध दुर्गंध येतो पोट दुखलेल्याचा? काय कळतंय पोट दुखलेल्याचं? काही कळत नाही दुसऱ्या माणसाला. ती पोट दुखणारा माणूस ज्या अर्थी म्हणायला लागलाय की माझं पोट दुखायला लागलंय, तळमळ करणं चालू आहे, की समजावं याचं पोट दुखा. आता काही काही माणसाचे कशानं पोट दुखतील काही सांगता येईल. काही काही लोकांचे खाण्यानं पोट दुखतात. धपाट बिपाट जरा जास्त खाण्यात आलं की पोट दुखते. कधी कधी अवमेळ खाण्यात झाला की जे 2 पदार्थ एकमेकांसोबत खाऊ नये असे जर पदार्थ एकत्र खाण्यात आले तरी पोट दुखते. काही काही माणसाला दुसऱ्याची प्रगती झाल्यावरही पोट दुखते. शेजाऱ्याचा बंगला बघूनही काही लोकांना पोट दुखते. शेजाऱ्याचे पैसे बघूनही काही लोकांचं पोट. आता कशानं पोट दुखत काही सांगता येईल. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणायला लागला साहेब माझं पोट दुखाले. ते म्हणजे कधीपासून दुखाले? म्हणजे शेजाऱ्यानं बंगला बांधला तेव्हापासून दुखाले. काही औषध असलं तर द्या. डॉक्टर म्हणला त्याचं औषध आमच्याकडे नाही. जे विनोदाचा भाग सोडा, मला काय सांगायचंय की पोटाचं दुखणं हे कोण्याही इंद्रियाला कळत नाही, फक्त कळते कोणाला? मनाला कळते, कोणाला. म्हणून मन हे त्या ज्ञानाचं साधन आहे. 5 ज्ञानेंद्रिय हे त्या ज्ञानाचे साधन आहे. चित्त सुख दुःखे, चित्त सुख दुःखे कळू दे. चित्ता सुख दुःखे कळू दे. चित्ताला सुख दुःख कळतात. देखावे नेत्री, ऐकावे बोलावे मुखे, आणि चित्ता सुख दुःखे कळू. डोळ्याला रूप कळते, बोलायला तोंडाला जमते, पण सुख आणि दुःख मात्र कोणाला कळतात? चित्ताला, मनाला.
मन हेच महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. त्याला बाहेरलं जसं कळते तसं आतलंही कळतं. पण त्या मनालाही न कळणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत. त्या मनाच्या बाबतीतही अव्यक्त अशा आहेत. त्या मनालाही त्या कळत अव्यक्त असलेल्या काही गोष्टी आहेत. आणि परमात्मा तर मन, बुद्धी, चित्त याच्याही पलीकडे तो आहे. मनाला अनुमान करून काही गोष्टी कळतात. असे 6 प्रमाण आपल्याला विचारसागरामध्ये ऐकायला मिळतात. प्रत्यक्ष, शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी असे 6 प्रमाण आपल्याला पदार्थाचं ज्ञान करून देत असतात. या 6 प्रमाणाने जे ज्ञान होतंय त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात. आणि या 6 प्रमाणा वाचून जे ज्ञान होतंय त्याला अप्रमाद ज्ञान असं म्हणतात. या अप्रमाद ज्ञानामध्ये 2 प्रकार पुन्हा सांगितले. एक यथार्थ अप्रमा आहे आणि एक अयथार्थ अप्रमा आहे. बारकाईचा जास्त कुटाणा सांगायला नको. थोडक्यात हे 6 प्रमाणाच्या द्वारा ज्या गोष्टी कळतात त्याला व्यक्त असं म्हणतात. आणि या 6 प्रमाणाने म्हणजे शब्द, प्रत्यक्ष, शब्द, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी या 6 प्रमाणानेही जे कळत नाही त्याला काय म्हणायचं? अव्यक्त. या 6 प्रमाणाने जे कळतंय त्याला व्यक्त म्हणायचं. 6 प्रमाणानेही जे कळत नाही त्याला अव्यक्त म्हणायचं. तत्वशोधक पदार्थ हे कोणते असतात? तत्वशोधक पदार्थ शोधक ते वेगळं आहे. तत्व पदार्थ ते वेगळं आहे. तत्वमसी महावाक्यातले पद आणि त्या पदाचा अर्थ. तत् हे एक पद आहे, त्वम हे एक पद आहे आणि या दोन्ही पदाचा अर्थ म्हणजे तत्वम पदार्थ झाला ते वेगळं. तर अशा प्रकारे 6 प्रमाणाने जे ज्ञान होत नाही त्याला अव्यक्त असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रियाने आणि एका मनाने जे ज्ञान होत नाही त्याला हे काय म्हणतात? अव्यक्त म्हणतात. तर अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. एक 5ही ज्ञानेंद्रियाने आणि मनाला न कळणारा असा परमात्मा तो अव्यक्त आहे. पुन्हा दुसरं निराकार असा शब्द वापरलेला आहे. निराकार म्हणजे त्या परमात्म्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. म्हणजे डोळ्याला आकार कळतो, हाताला आकार कळतो, पण हे डोळ्याच्या स्पर्श इंद्रियाचा विषय हा होणारा नाही. नाही जे आकार, कुठल्याही प्रकारचा आकार त्याला नाही, जो निराकार आहे आणि जो अव्यक्त आहे. असे 3 टप्पे या ठिकाणी केलेले आहेत. ज्याला कोणता आकार नाही, जो निराकार आहे आणि जो अव्यक्त आहे. अव्यक्त आहे या म्हणण्यामधून अजून थोडासा व्यापक अर्थ आपल्या लक्षात येतो की तो मनाला कळत नाही, प्रत्यक्ष अनुमानाधिक प्रमाणाला सुद्धा कळत नाही. वेदाने सुद्धा त्याला नेती नेती असं म्हटलेलं आहे. जो ज्ञानेंद्रियाला कळत नाही आणि जो प्रत्यक्षादी प्रमाणालाही कळत नाही. म्हणून ज्ञानेंद्रियाला कळत नाही म्हणून एकदा नेती आणि प्रत्यक्षाधिक प्रमाणाला कळत नाही म्हणून पुन्हा एकदा नेती असा शब्द वापरला. न इति न इति हा परमात्मा नाही आणि तोही परमात्मा नाही. तर असा जो परमात्मा आहे अव्यक्त, निराकार, नाही जे आकार आणि जेथूनही चराचर, हे सगळी चराचर सृष्टी ज्याच्यापासून निर्माण होते. जयापासून सकळ महिमंडळ ही झाली, महिमंडळ ही झाली. तर ज्याच्यापासून हे सर्व महिमंडळ, हे सर्व सृष्टी ज्याच्यापासून निर्माण झाली तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. तर अशा प्रकारचा तो परमात्मा ज्याच्यापासून सगळं जग निर्माण होतं. हे जग कोणी निर्माण केलं? बरेचसे लोक म्हणतात हे जग आपोआप झाले, कोणीच निर्माण केलं नाही, असं काही लोकांचं म्हणणं.
पण आपोआप कसं काय होईल? कोणती गोष्ट आपोआप घडत असते का? आपोआप कशी काय घडत? आता आपण हे इथं कळस मांडलेलं आहे, हे आपोआप येऊन इथं बसला का आणावं लागलं याला? आणावं लागलं. आपोआप कसं काय? आपण सगळेजण या मंदिरामध्ये येऊन बसलो, आपोआप आलो, येऊन बसावं लागलं, आपोआप आलं. आपोआप कसं येत आहे? मंदिरात जायचे विचार निर्माण व्हावं लागतात आधी मनामध्ये. मग गेल्यावर फायदे काय, नुकसान काय, याच्यावर चर्चा होत असते मनातल्या मनात. फायदेच फायदे आता असा विचार करून आपण मंदिरामध्ये येत असतो. मग ते पायाला आज्ञा होते, त्या शरीराला आज्ञा होते, चला उठा आता, लागा कामाला. आपोआप घडणारी गोष्ट आहे का? नाही. आपोआप काहीच घडत नाही. प्रत्येक घटनेच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारण असतेच. विचारसागरामध्ये 9 साधारण कारणं सांगितलेली आहेत. आणि मग साधारण कारणाशिवाय असाधारण कारण सुद्धा काही असावी लागतात. एवढे सगळे कारण असल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. विनाकारण काहीच घडत नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं. कारण नसताना काहीतरी घडतंय, काही घडत नाही. अशी ती एक जुनी गोष्ट सांगतात. माऊली सांगत होती, एक माणूस कधी नाही ते पंढरपूरला गेला आणि दुसऱ्याच दिवशी पाठीमागून पंढरपूरला येणाऱ्या माणसाला विचारू लागला, कस काय आमच्या घरचे माणसं सगळे खुशाल आहात की नाही, सगळे बरे आहात की नाही? एका दिवसात काय होणार, सगळे बरे आहेत. त्याला वाटलं जरा गंमत करून बघायची. ते म्हणला सगळे बरे आहात म्हणला, तुमच्या घरचं पुत्र मेलं म्हणलं. पुत्र, अरे कशानं मेलो? फार चांगलं पुत्र होतं, आखाडा राखणारं पुत्र होतं, कोणालाच घरला येऊ देत नव्हतं, माळकरी बघितल्यावर तर येऊच देत नव्हतं. मुला काय चांगलं पुत्र होतं, कसं मेलं? काही नाही म्हणले, तुमच्या घोड्याचं हाड त्याच्या नरड्यात अडकलं म्हणला, त्याच्यामुळं मेलं म्हणला. घोडही मेलं की? हो, घोडही मेलं. म्हणजे घोडं कसं नाही? काय चांगलं घोडं होतं म्हणला, यंदाच आणलं होतं माळेगावात, 2-2.5 लाख रुपये किमतीचं घोडं. कशानं मेलो? काही नाही म्हणले, त्या घोडं मरण्याचं कारण खूप छोटस घडलं म्हणले, तुमच्या म्हातारीच्या ताटीला बुजलं आणि मेलं म्हणले. म्हातारी मेली की? म्हातारी मेली तुमची. पुन्हा रडायला लागला, पुन्हा तो विचारायला लागला, म्हणजे म्हातारी कशानं मेली? म्हातारी मरण्याचं काय कारण? म्हणजे तुमच्या लेकराच्या काळजीनं मेली. मला लेकराला काय मेलं की? मला लेकरू कशानं मेलं? वर दुधावर कुठवर बाजू, मला वर दूध लागायला त्याला माय कुठे गेली मला त्याची? माय मेली, माय मेली, त्याची माय कशाने मेली? काय ना, आपल्या घराला आग लागली, त्या आगीमध्ये अडकून गेली, मला गरोळी जोडायला गेली. पंढरपुरात आता चातुर्मास पंढरपुरात. म्हणजे असं मला काय सांगायचं, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारण असते. विनाकारण काहीच घडत नाही. बरेचसे लोक म्हणतात हे जग निर्माण झाले ते काही कारण नाही, विनाकारण झालं. विनाकारण कसं काय होईल? काय कारण आहे? हा, जेणे हे विश्व निर्मिती. महर्षी देवा संस्थापित 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे होते. कारणापासून काही घडत. आपल्याला सकाळी सकाळी उपाटीवर ते जाळे दिसतात, ते जाळे सुद्धा विनाकारण घडतात काय? त्याला एक तयार करणार आहे ना कोणीतरी, गेल्याशिवाय कसे काय तयार होतात? ते संपूर्ण. मग साध्या साध्या गोष्टी जर कारणा वाचून घडत नाही तर एवढा मोठा जगाचा पसारा
आणि हे सगळं व्यवस्थित चालू आहे, कारणा वाचून कसं काय घडलं? व्यवस्थित चालू आहे सगळं, है की नाही? डोळ्यानं बघायचं काम चालू आहे, कानानं ऐकण्याचं काम चालू आहे, पायानं चालण्याचं काम चालू आहे. आतापर्यंत पायानं कधी गरानं केलं नाही, मीच किती चलू. हात मस्त वगैरे असे अडकून हात टांगलेले आयते बसून वरी, त्याच्याकडे द्या म्हणले चालायचं काम, आम्ही आयत राहतो म्हणले वर. अशी तक्रार झाली का कधी ऐकायला मिळाली का? नाही. मग ह्यांना अशा नियोजन पद्धतीनं कामाला लावणारा कोणीतरी मालक असेल की? तर याच्या पाठीमागं काय कारण आहे? तर केवळ तो परमात्मा, केवळ तो ईश्वर, त्यानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे. म्हणून जेथूनही चराचर, हे चराचर सर्व सृष्टी ज्याच्यापासून निर्माण झालेली आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दयासी भजे, येथूनही चराचर हरीसी भजे, त्या हरीला भजा, भक्ती करा, नाहीतर हरीसी भजे ते भजे नाही, ते भजे आपल्याला. त्या हरीची भक्ती करा, त्या हरीचं भजन करा, असं म्हणण्याचा उद्देश. ज्याच्यापासून हे संपूर्ण जगत निर्माण झालं, त्या हरीची भक्ती करा. ज्याला हे संपूर्ण जगत निर्माण करता येतं, ज्याला पालन करता येतं, ज्याला संहार करता येतं, असा सर्व शक्तिमान असलेला, स्वतंत्र असलेला तो परमात्मा या जगाचं कारण आहे. आणि म्हणून त्याचीच आपण भक्ती करावी, कारण त्याच्यापेक्षा मोठा या जगात कोणीच नाही. ज्याची भक्ती करावी असा मोठा याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. म्हणून याचीच भक्ती करा, असं ज्ञानेश्वर महाराज या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. आणि 4थ्या चरणामध्ये मला वाटलं आता वेळ आपला पूर्ण झालेला आहे आणि आपण ही उद्याच्याला बघू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव